ते पुसायची लायकी आहे का तुझी? तुझा हा घाणेरडा डाव फसलाय आता. बघ, आज पण माझं सौभाग्य तितक्या तेजानं तळपतंय, लखलखतंय. माझ्या संसाराची राख करायची होती तुला, पण आज तुझ्या पापामुळे तुझं अस्तित्व बेचिराख होणार आहे. आणि ते मी करणार. माझं कुंकू पुसून मला तुझी बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सैताना आज तुझा बातमी याच जमिनीत गाडणार. माझं कुंकू पुसायचं तुझं स्वप्न मी तुझ्याच रक्तानं धुवून काढणार. आज तुझ्या सगळ्या गुन्ह्यांचा हिशोब होणार. वाघमारे जाऊ द्या. वाघमारे त्याला माझ्या ताब्यात द्या. त्याची हाडं आणि हाडं खिळखिळी करतो मी. त्याचा कार्यक्रमच फिक्स करतो. नाही सत्या, हिला नाही याची आणि माझी. एका स्त्री शक्ती विरुद्ध एका सैतानाची. बाईला छळणाऱ्या नराधमाला कळलंच पाहिजे. स्त्री फक्त तोपर्यंत सहन करते जोपर्यंत तिचा संयमाचा बाग फुटत नाही. आणि एकदा का तो फुटला की त्या पुरात अशा नराधमांचा अस्तित्व सुद्धा उरत नाही. हे यालाही कळलं पाहिजे आणि आज ते कळणार. आपल्याला खूप पळवलंय ना सत्या, खूप त्रास दिलाय. आता मी याला पळवणार. लग्न करायचं ना माझ्याशी? लग्न करायचंय तुझं ते स्वप्न तर कधीच पूर्ण नाही होणार. पण बिन लग्नाची आज तुझी वरात कशी काढते बघ. ऐक ना ग माझं माझं खरंच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. मंजू, मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं, तुला मिळवण्यासाठी केलं ग. मला खरंच तू खूप आवडते मंजू. ऐक ना मंजू, माझ्या प्रेमाला समज ना ग. तुझं प्रेम विकृत आहे, विकृत. आणि आज तुझ्या विकृतीचा शेवट मी करणार. मंजू अगं ऐक ना. मंजू थांब थांब आता. खूप समजवलं तुला
तुला येत नाही ना, माझ्या प्रेमाचे रिस्पेक्ट समजत नाही ना तुला. ठीक आहे, मग गेली तू उडत. आता बघ बघ फक्त तू सोड मला, एकदाच सोड. नाही तुला संपवलं ना, मग बघ सोड सोड मला. सोड सोड म्हणजे नाही येते ना तुझ्या लक्षात? तुला अजून लक्षात नाही आलंय मी कोण आहे ते? माझी खरी ओळख तुला समजलेली नाहीये. थांब, तुला काय, तुझ्या अख्ख्या खानदानाला संपवेल मी. बघ मंजू, यू आर गॉन. तुझा अख्खा फॅमिली इज डेड. यू आर गॉन. मला सोड सोड मला. वाचवा रे. बया मम्मी, अहो काय गोंधळ सगळा. सगळी कशाला बसली असेल हो? आणि एक जाऊ बाई, त्या कुठे आहेत? मला बी काय कळणं झालंय बघ. मला तर वाटतं की ना त्यांनी बेटा मुद्दाम नाचिकी करायला केला असणार आहे ही, आणि तिला ह्यांची फूस असणार आहे. माया, मंजूवर विनाकारण बिनबुडाचे आरोप करू नकोस. हो पेंटर, आरोप करू नको माझी. अहो लग्नाला आल्या समजा पाहुण्यासमोर तोंडावर पाडलं ना मला तिनं. अहो तोंडावर तर आम्ही सुद्धा पडलोय मायाताई. कुठं गेली नवरी मुलगी पळून? लग्न कार्याचं काही पावित्र आहे का नाही? गुरुजी आम्हाला माफ करा. आमच्यासाठी सुद्धा हे अनपेक्षित आहे, आणि नक्की काय झालं हे कळायला हवं. तुम्ही थोडा वेळ थांबता का? मग मला काय करायचं ते. हो पेंटर, अजून किती वेळ थांबायचं? काय भानगड आहे ना ही कळलंच पाहिजे. तिने पण तर सकाळपासून गायब आहेच, पण ती तुमचं काका ती बी सकाळपासून गायब आहेत. कुठे गेलेत ती?